चरैवेति चरैवेति यही तो मंत्र है अपना, नहीं रुकना नहीं थकना, नहीं रुकना नहीं थकना, सतत चलना सतत चलना, सतत चलना सतत चलना, यही तो मंत्र है अपना, शुभंकर मंत्र है अपना। मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून दिवंगत संघ प्रचारकांची जीवनगाथा सांगणारे 98 व्हिडिओ आजवर प्रसारित झालेले आहेत. आज प्रसारित होणाऱ्या या 99व्या व्हिडिओत डॉक्टर आबाजी थत्ते यांची जीवन कहाणी समाविष्ट करण्यात आलेली आहे. संपर्क यात्री डॉक्टर आबाजी थत्ते यांच्यावरील मुख्य लेखाचे सादरीकरण करण्यापूर्वी संत्रानगरी नागपुरातील काही सेवाभावी संस्थांसंबंधित महत्त्वाची व प्रेरणादायी माहिती सांगणं अत्यावश्यक आहे. नागपूरच्या डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीच्या जन्माची कथा. नाशिकच्या प्रवासावरून परत आलेल्या डॉक्टर आबाजींनी संघाच्या काही कार्यकर्त्यांना गुरुवारी सकाळी मोहिते शाखेत बोलावलं आणि त्यांच्या हाती 1 लाख रुपयांचा डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी नागपूर असं लिहिलेला चेक दिला आणि सांगितलं, आता काम सुरू करा. नंतर समिती झाली. नाव तर आबाजींनी दिलंच होतं. त्याच नावानं बँकेत खातं निघालं आणि मग रक्तपेढीच्या कार्याला सुरुवात झाली. डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचा त्या दिवशीपासूनचा उत्कर्ष आणि आजवरची भरभराट याचा इतिहास तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. कथा माधव नेत्रपेढीची. डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीच्या एका जाहीर कार्यक्रमात पूजनीय रज्जूभैया म्हणाले, इतकी चांगली रक्तपेढी चालवता तर पूजनीय श्री गुरुजींच्या नावानं नेत्रपेढी का सुरू करत नाही. रक्तपेढीतील या कार्यक्रमानंतर एक दुर्दैवी प्रसंग घडला. मद्रास संघ कार्यालयात बॉम्बस्फोट झाला. त्यात संघाचा एक प्रचारक मारला गेला. श्रद्धांजली कार्यक्रमाच्या वेळी त्या प्रचारकाच्या बहिणीनं सांगितलं की तिच्या भावानं म्हणजे दिवंगत प्रचारकानं मरणोत्तर नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली होती. मद्रासमधील सरकारी नेत्रपेढीनं त्याची ही इच्छा पूर्णही केली. तत्कालीन सरकार्यवाह होवे शेषाद्री यांना हे कळलं आणि ते म्हणाले, आपण का नाही नेत्रपेढी चालवत. श्री गुरुजींच्या नावे माधव नेत्रपेढी काढायची प्रेरणा पूजनीय रज्जूभयांनी व शेषाद्रीजींनी जेव्हा दिली तेव्हा आग्रहानं संघाच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर आबाजींनाच पहिला चेक मागितला व त्यांना म्हटलं, आबाजी तुम्ही प्रथम चेक दिला की प्रकल्प चांगला चालतो. डॉक्टर आबाजींनी देखील अत्यंत आनंदानं चेक दिला. यानंतर नागपूरला विजया एकादशीला माधव नेत्रपेढी सुरू झाली. या नेत्रपेढीचा आता सक्षम या अखिल भारतीय संघटनेत समावेश झालेला आहे. महापुरुषाचे मोठेपण त्यांच्या शरीराच्या उंचीवरून किंवा संपत्तीवरून कधीही ठरत नाही, तर त्यांच्या विचारांची भव्यता व त्यांनी समाजावर केलेल्या संस्कारांच्या सावलीवरून ठरते. त्यांची सावली म्हणजेच त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा विस्तार आहे. डॉक्टर आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान संस्था या संस्थेचे आजवरचे भरीव सामाजिक कार्य म्हणजे डॉक्टर आबाजी थत्ते यांच्या निरलस अहर्निश व सेवाभावी प्रचारकीय जीवनाला या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी व सहयोगी संस्थांनी दिलेली मानवंदना आहे यात शंका नाही. जामठा नागपूर येथे कार्यरत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट हा डॉक्टर आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान संस्थेचा मानबिंदू आहे.
याच संस्थेतर्फे 24 एप्रिल 2026ला 2 शिलान्यास झालेले आहेत. जामठा येथे भारतमाता दुर्गा मंदिर साकार होणार आहे, तर नागपुरातील उत्तर अंबाझरी मार्गावर नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूटची भव्य इमारत उभारली जाणार आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट व भारतमाता दुर्गा मंदिर या तिन्ही समाज उपयोगी प्रतिष्ठानांच्या रूपानं डॉक्टर आबाजी थत्ते यांची स्मृती चिरकाल जपली जाणार आहे, यात मुळीच शंका नाही. संघ प्रचारक आबाजी थत्ते यांचा परिचय करून देणारा हा लेखक रवींद्र गोळे, अभिवाचन दत्ता सरदेशमुख. संघ प्रचारक आबाजी थत्ते. दोन सरसंघचालकांची सावली म्हणून ज्यांची संघ इतिहासात नोंद घेतली पाहिजे असं नाव म्हणजे डॉक्टर वासुदेव केशव उपाख्य आबाजी थत्ते. आबाजी थत्ते यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1918ला झाला. मुंबईतल्या शिवाजी उद्यान शाखेचे ते स्वयंसेवक होते. 1938मध्ये ते संघात आले. आबाजी लहान असतानाच त्यांच्या आईवडिलांचं निधन झालं. वडील बंधू आप्पा आणि वहिनी यांनी त्यांचं संगोपन केलं. त्यांच्यावर संघसंस्कार केले. आबाजी थत्ते यांनी उच्च शिक्षणासाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. अभ्यास आणि संघकाम यांचा योग्य ताळमेळ त्यांनी घातला. त्यांच्या बोलक्या स्वभावामुळं कॉलेजमध्ये त्यांनी अनेक मित्र जोडले. त्यांना संघशाखेत आणलं. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं. त्यांनी पदवी संपादन केली आणि याच काळात त्यांची श्री गुरुजींशी भेट झाली. गुरुजींनी प्रश्न विचारला, पुढं काय? आबाजी थत्तेने उत्तर दिलं, तुम्ही सांगाल तसं. शिक्षण पूर्ण करून प्रचारक म्हणून काम करण्याची इच्छा आबाजींच्या मनात होतीच. श्री गुरुजींच्या प्रश्नानं ती अधिक प्रबळ झाली. 1945मध्ये बाळासाहेब देवरसांनी आबाजींना नागपूरला बोलावून घेतलं आणि संघ कार्यालयाजवळच्या बडकस चौकात डॉक्टर पांडे यांच्यासह प्रॅक्टिस करायला सांगितलं. वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या आबाजींनी प्रत्यक्ष रुग्ण तपासणी आणि उपचार यांचा अनुभव गाठीशी बांधून घेतला. या अनुभव सिद्धतेनंतर आबाजी थत्तेंना बंगाल प्रांतात संघप्रचारक म्हणून पाठवण्यात आलं. बंगाल प्रांतात संघाचं कार्य तुलनेनं कमी होतं. आबाजी थत्तेंकडं शिवपुरीचे संघप्रचारक म्हणून जबाबदारी आली. शिवपुरीला आबाजी थत्तेंची नियुक्ती होण्यापूर्वी त्या ठिकाणी अन्य ठिकाणाहून प्रचारक जात असत. आबाजींनी आपली कार्यशैली आणि स्वभाव या गुणवत्तेवर शिवपुरी संघमय केली. अल्पावधीतच आबाजी थत्तेंनी बंगाल प्रांतात संघ कामाला चांगली गती दिली. त्यांनी प्रचारक जीवन स्वीकारलं असलं तरी आबाजी थत्तेंसाठी यापेक्षा वेगळं काम निश्चित करण्यात आलं होतं. या कामासाठी त्यांना मुंबईहून नागपूरला बोलावून घेतलं होतं. ते काम होतं सरसंघचालकांचं स्वीय सहाय्यक या पदाचं. पहिली संघबंदी उठल्यानंतर संघकामाची रचना करण्यात आली. या रचनेत आबाजी थत्तेंकडं श्री गुरुजींचे स्वीय सहाय्यक म्हणून जबाबदारी आली आणि त्यांनी ती जबाबदारी समर्थपणे पेलली. पुण्याजवळ सिंहगडच्या एका छोट्या गावात श्री गुरुजी येणार होते. एका स्वयंसेवकाकडं श्री गुरुजी चहासाठी गेले. सोबत आबाजी थत्ते होते. स्वयंसेवकाची आर्थिक स्थिती बेताची होती. ही गोष्ट त्यांचं घर पाहून लक्षात येत होती. तिथे गेल्यावर श्री गुरुजी आणि आबाजी थत्ते यांच्यासाठी चहाचे 2 पेले घेऊन तो स्वयंसेवक आला. एका हातात पेला घेऊन आबाजी त्याच्या घरात गेले आणि आणखी एक पेला घेऊन आले. अरे, तू सुद्धा श्री गुरुजींबरोबर चहा घे, असं म्हणत त्यांनी चहाचा पेला त्या स्वयंसेवकाच्या हाती दिला
आणि पाण्यानं भरलेल्या पेल्यात चहा आहे असं समजून ते स्वतः प्यायले. ही गोष्ट श्री गुरुजींच्या लक्षात आली. त्याने केवळ स्मितहास्य केलं. श्री गुरुजी आणि बाळासाहेब देवरस या दोघांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम पाहिलं. श्री गुरुजींच्या निधनानंतर अनेक लोकांनी श्री गुरुजींविषयी लेखन केलं, भाषणं केली. एका प्रचारकानं आबाजी थत्तेनं प्रश्न विचारला की तुम्ही श्री गुरुजींविषयी काहीच का लिहित नाही. तेव्हा आबाजींनी त्यांना उत्तर दिलं, पूजनीय श्री गुरुजींविषयी मी काय बरं लिहिणार. रामायण हे प्रभू रामचंद्रांचं चरित्र आहे, हे तुम्हाला माहिती आहे. परंतु ते महर्षी वाल्मिकींनी लिहिलं आहे, हनुमंतानं नव्हे. आबाजी थत्तेंच्या मनात सरसंघचालकांविषयी कोणती भावना होती आणि किती श्रद्धा होती हे या उत्तरातून आपल्या लक्षात येतं. श्री गुरुजींच्या निधनानंतर बाळासाहेब देवरस सरसंघचालक झाले. त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून आबाजी थत्तेंकडे जबाबदारी आली. बाळासाहेब देवरसांसोबत आबाजी देशभर प्रवास करू लागले. त्यावेळी श्री गुरुजींनी जपलेले संबंध आणि व्यक्ती यांची माहिती आबाजी थत्ते देत असत. त्यामुळं जुने संबंध आणि त्यांचं स्वरूप लक्षात घेऊन त्या व्यक्तींना संघकामासाठी जोडून ठेवण्याची जबाबदारी पार पाडणं बाळासाहेब देवरसांना सोपं झालं. आबाजी थत्तेंचा व्यापक जनसंपर्क होता. हा संपर्क टिकवून ठेवण्यासाठी ते प्रचंड परिश्रम घेत. पत्रव्यवहार हे त्यांच्या संपर्काचं माध्यम होतं. आबाजी जेव्हा नागपूर कार्यालयात असत तेव्हा बाहेरून आलेले कार्यकर्ते, प्रचारक आणि कार्यालयातले निवासी कार्यकर्ते यांची काळजी घेणं, त्यांच्याशी संवाद साधणं हे काम ते स्वयंप्रेरणेनं करत असत. संपर्क हा आबाजींचा स्थायी भाव होता. कार्यालयात भोजनानंतर विश्रांती घेण्याऐवजी हाती लागेल ते वाहन घेऊन आबाजी संपर्कासाठी निघत असत. नागपुरात अनेक कुटुंबांचे ते सदस्य होते. आबाजी थत्तेंनी निर्माण केलेल्या या अकृत्रिम स्नेहसंबंधांचा आणीबाणीच्या काळात संघाला खूप उपयोग झाला. त्याचप्रमाणे संघ संपर्कात आलेल्या व्यक्तींना विविध संस्था आणि संघटनांच्या कामात जोडण्यासाठी त्यांनी निर्माण केलेल्या संपर्क आणि संवादाचा उपयोग झाला. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात आबाजी अखिल भारतीय प्रचारक प्रमुख म्हणून काम करू लागले. तेव्हा त्यांनी प्रचारकांना संस्कारित करण्याची जबाबदारी पार पाडली. याशिवाय ग्राहक पंचायत, सहकार भारती यांना मार्गदर्शन करून राष्ट्रसेविका समिती आणि इतर महिला संघटना यांचं संघाबरोबर सामंजस्य निर्माण केलं. संवाद, संपर्क यांचा दीर्घ अनुभव पाठीशी असल्यामुळं ते हे काम सहज करू शकले. आबाजी थत्ते दीर्घकाळ प्रवासात असत, त्यामुळं शरीरावर व्हायचा तो परिणाम झालाच. शेवटच्या काळात ते पक्षाघाताचे शिकार झाले होते. तरीही डाव्या हातानं ते पत्रलेखन करत असत आणि आपला संपर्क वाढवत असत. दिनांक 27 नोव्हेंबर 1995 त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संघ प्रचारक आबाजी थत्ते यांचा परिचय करून देणाऱ्या या लेखाचे लेखक रवींद्र गोळे. त्यांचा मोबाईल नंबर 9594961860. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186. सरसंघचालकांचे स्वीय जणू राम मारुतीचे नाते. सरसंघचालकांचे स्वीय जणू राम मारुतीचे नाते. स्थायी भाव संपर्काचा स्नेह भावना घडविते.
सरसंघचालकांचे स्वीय जणू राम मारुतीचे नाते संघकाम अभ्यासाचा सुयोग्य सुवर्ण मध्य संघकाम अभ्यासाचा सुयोग्य सुवर्ण मध्य सुस्वभावान कार्यशैली मित्र अनेक जुळविते सरसंघचालकांचे स्वीय जणू राम मारुतीचे नाते बंग प्रांतचे संघ प्रचारक संघ कामाची गती उत्तम बंग प्रांतचे संघ प्रचारक संघ कामाची गती उत्तम बंदी नंतरची रचना संघ प्रेम मनी रुजविते सरसंघ चालकांचे स्वीय जणू राम मारुतीचे नाते होई पत्राद्वारे संपर्क अथक कष्ट जपण्यासाठी होई पत्राद्वारे संपर्क अथक कष्ट जपण्यासाठी बाह्य सेवकांची चिंता असंख्य परिवारा नाते सरसंघ चालकांचे स्वीय जणू राम मारुतीचे नाते स्थायी भाव संपर्काचा स्नेह भावना घडविते सरसंघ चालकांचे स्वीय जणू राम मारुतीचे नाते हा लेख मला विवेक प्रकाशन मुंबईने प्रकाशित केलेल्या समिधा या ग्रंथातून प्राप्त झालेला आहे. मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली गीत आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो. मूर्तिमंत तुझ समान हो दे, तुझ समान हो दे. येत शरण तव पदासी देशकार्य विरमुदे, देशकार्य विरमुदे.